तर मित्रांनो, ध्रुवी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे श्रावण विशेष. मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस मंदिरात जाता तर मंदिरामध्ये नंदी जिथं असतात, जर आपण कुठल्याही मंदिरात देवाची जी काही पिंड आहे ती जर पाहिली तर पिंडीकडे आपण ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस आपलं तोंड जे आहे ते पश्चिमेकडे होतं, म्हणजे पिंड ही पूर्वाभिमुख राहते. तर अशा वेळेस नंदी जो आहे तो नंदी पिंडीकडे तोंड करून असतो तो पश्चिम दिशेला असतो. त्यामुळे पिंडीच्या मागची बाजू जी आहे ती पूर्व होते आणि पिंडीच्या बाजूला ज्या ठिकाणून पाणी बाहेर पडतं ती उत्तर बाजू राहते, बरोबर. तर उत्तर बाजूला आपल्याला फक्त प्रदक्षिणा घालताना जायचं नाहीये. त्यामुळे नंदी जिथून आहे तिथून उत्तर बाजूच्या बाजूला जाऊन आपल्याला एक तिथं थांबायचं नाही, रिटर्न परत नंदीपर्यंत यायचं. हा प्रदक्षिणेचा पहिला भाग झाला. 9 स्टेपमध्ये ही प्रदक्षिणा जी आहे ती अर्धी प्रदक्षिणा ज्याला आपण म्हणतो ती 9 स्टेपमध्ये पूर्ण होते. तर पहिली स्टेप आहे की आपण नंदीपासून उत्तर बाजूला जातोय, मात्र पूर्णपणे शेवटला न जाता अर्ध्यातनच किंवा ईशान्य कोपऱ्यामधूनच आपण रिटर्न परत नंदीपर्यंत येतो. आणि त्यानंतर परत नंदीपासून तर दक्षिण बाजू, पूर्व बाजू आणि पूर्व बाजूपासून तर जिथपर्यंत पाणी येतंय तिथपर्यंत आपण परत जातोय आणि तिथनं परत रिटर्न तसंच आपण नंदीपर्यंत येतो. अशा प्रकारच्या सगळ्या स्टेप पूर्ण होऊन ही प्रदक्षिणा जी आहे ही महादेवांसाठी अशा प्रकारे आपल्याला घालायची असते. त्यामध्ये अजून काही माहिती बघूया की प्रत्येक देवाला जे आपण प्रदक्षिणा घालतो ह्या वेगवेगळ्या असतात. जर तुम्ही विष्णुदेवाच्या मंदिरात जाताय तर त्या ठिकाणी आपल्याला 4 प्रदक्षिणा घालायच्या असतात. जर तुम्ही गणेश मंदिरात जाताय तर त्या ठिकाणी तुम्ही 3 प्रदक्षिणा घालू शकता. कुठल्याही देवीच्या मंदिरात तुम्ही जाताय तर त्या ठिकाणी 1 प्रदक्षिणा घातली तरी चालते. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची इतर माहिती पाहूया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.